जय शिवराय मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप ई पीक पाणी याच्याविषयी काही महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या 30 ऑगस्ट पर्यंत आपली ई पीक पाणी पूर्ण करून घ्यायचे. 30 ऑगस्ट नंतर याच्यामध्ये कोणत्याही तारखेची वाढ होणार नाही याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. आता मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांना सोयाबीन असल, कापूस असल, तूर असल, मूग असल, त्याच्यानंतर हळद असल, या मुख्य पिकांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या शेतामध्ये ज्या पिकाची पेरणी केली आहे तर त्या पिकाची नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण जर पाहिलेच असेल, गेली वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावरती जर कापूस विकायचा असेल तर त्या कापसावरती तुमच्या पिकाची नोंदणी असणं अतिशय बंधनकारक होतं आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती कापसाची नोंद नव्हती तर अशा शेतकऱ्यांना त्या हमीभाव केंद्रावरती आपला कापूस विकता आला नाही. नाईलाजानं त्यांना बाहेरच्या मार्केटमध्ये कापूस विकून मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं हे सुद्धा आपण पाहिलंय. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी सध्या वेळ चालू आहे, त्याच्यामुळं या वेळेमध्ये आपली पीक पाणी पूर्ण करून घ्या. आता सर्वात महत्वाचा एक प्रश्न म्हणजे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना पडलेला, तुम्ही स्वतः ई पीक पाणी करू शकता का? तर मित्रांनो, यामध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा बदल करण्यात आलेला आहे. स्वतः शेतकरी आपली पीक पाणी करू शकत नाही. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व जे काय तलाठी कार्यालय आहे त्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून येथील त्यांचा एक अधिकार नेमून दिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची ई पीक पाणी करू शकता. आता शेतकऱ्यांना जर प्रश्न असाल की नेमकी आता हे तो अधिकारी कोणता असणार आहे, ई पीक पाणी आम्हाला कोण करून देणार आहे, याचं उत्तर काय असणार? तर मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांना तुमच्या गावातील ई पीक पाणी तुम्हाला कोण करून देणार आहे याची जर माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करू शकता आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण माहिती काढू शकता की तुम्हाला तुमचे पीक पाणी कोण करून देणार आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या 30 ऑगस्ट पर्यंत आपली पीक पाणी करणं अतिशय गरजेचं आहे आणि जे शेतकरी पीक पाणी करणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान असेल, नुकसान भरपाई असेल किंवा इतर शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ज्या ज्या योजना असतील, सातबाऱ्याच्या संबंधित असतील, तर त्या कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, हे होतं अतिशय महत्वाचं अपडेट. खरीप पीक पाणी नेमकी कशी करायची, ती कोणाकडून करायची, याचा संपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केले. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं, तसेच तुम्हाला या ई पीक पाणीविषयी काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असेल तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.